आयफेल टावरवरून पॅरिस ऑलिम्पिकचा सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हेन्यू आपल्याला दिसणार आहे। तो व्हेन्यू आहे एक फ्रान्सची एक हिस्टॉरिकल प्लेस। सेन नदीत इथून ज्या सगळ्या बोटी जाणार आहेत तर तो मी तुम्हाला दाखवते परिसर। दोस्त, मी आहे रोहिणी मुसळी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पॅरिस ऑलिम्पिकचे जे व्हेन्यूज आहेत ते खूप व्हेन्यू जे आहेत ते टेम्पररी बनवण्यात आलेले आहेत, इको फ्रेंडली आपण ज्याला म्हणतो तसे बनवण्यात आलेले आहेत आणि बरेच व्हेन्यू हे आयफेल टावरच्या आजूबाजूला आहेत। सो सगळे व्हेन्यू एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य होणार नाही, त्यामुळे मी आली आहे आयफेल टावरवर आणि आयफेल टावरपासून म्हणजे आयफेल टावरवरून आपण जवळपास 5 व्हेन्यू इथून बघू शकतो। आता कॅमेऱ्यात काही जे खूप दूर आहेत ते कॅमेऱ्यात नीट दिसणार नाही, तर मी तुम्हाला ते तिथे जाऊन दाखवेल। आयफेल टावरवरून पॅरिस ऑलिम्पिकचा सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हेन्यू आपल्याला दिसणार आहे, तो म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीचा व्हेन्यू जो आपल्याला दिसणार आहे इथून। सो इथे होणार आहे पॅरिस ऑलिम्पिकचे ओपनिंग सेरेमनी। सो दिस इज आयफेल टावर आणि त्याच्या अगदी समोर आहे ओपनिंग सेरेमनीचा व्हेन्यू। खाली सेन नदी वाहते आहे, समोर ओपनिंग सेरेमनी होणार आहे आणि या बाजूला आहे पॉन अलेक्झांद्र। तर या बाजूने जे सगळे खेळाडू आहेत किंवा जे डेलिगेशन्स आहेत ते सगळे या बाजूने नदीतून या व्हेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत। ते आयफेल टावरच्या मागच्या बाजूला हा जो शॉन्ते मास एरिया आहे, इथे 2 इव्हेंट्स होणार आहेत, 2 स्टेडियम आहेत। तर इथे हे जे पहिलं जे दिसतंय ब्लूवालं तर तिथे आहे बीच व्हॉलीबॉल आणि ब्लाइंड सॉकर गेम्स होणार आहेत आणि त्याच्या पुढे जे दिसतंय ते ग्राम्पाले अफेमेअरमध्ये आहेत जुडो, रेसलिंग, व्हीलचेअर रग्बी आणि पॅरा जुडोचे इव्हेंट्स होणार आहेत। सो इथून जवळपास 3 व्हेन्यूज आपल्याला नीट दिसलेत। सो बाकीचे व्हेन्यूज आपण खाली उतरून बघूया। लेट्स गो। आयफेल टावरवरून आपल्याला 1 2 3 4 आय गेस 4 व्हेन्यूज दिसले होते आणि बाकीचे व्हेन्यूज थोडेसे दूर आहेत तिथून, त्यामुळे ते वरतून व्यवस्थित आणि कॅमेऱ्यात नीट दिसले नाहीत। तर मी बाकीचे व्हेन्यूज तुम्हाला दाखवते। आपण आता आहोत पॉन अलेक्झांद्र 3 इथं या ब्रिजवर आणि या ब्रिजवरून मी तुम्हाला दाखवते। तर हा ट्रायथलॉनचा व्हेन्यू आहे पॉन अलेक्झांद्र 3। सो इथे बसायला जागा केली आहे। पलीकडे तर दिसणार नाही काही, पण इथेही त्यांनी अशी बसायला जागा केली आहे नदीच्या पलीकडे। बस 7 ते 8 किलोमीटरची बोट राईड असणार आहे आणि सगळे खेळाडू आणि सगळे पाहुणे हे सेन नदीतून बोट प्रवास करून आयफेलला ओपनिंगसाठी पोहोचणार आहेत। तर हा ब्रिज क्रॉस करून दुसऱ्या बाजूला आलं की इथे आणखी एक व्हेन्यू आहे जिथे तायक्वांडो आणि फेन्सिंग कॉम्पिटिशन्स होणार आहे। तो व्हेन्यू आहे एक फ्रान्सची एक हिस्टॉरिकल प्लेस, हिस्टॉरिकल बिल्डिंग, तिचं नाव आहे ग्राम्पाले।
तर ऑलिम्पिकच्या आणखी एका व्हेन्यूच्या जवळ आपण आलो आहे आणि तो आहे प्लास डे ला कॉन्कॉर्ड. सगळं बंद आहे त्यामुळे फार ते दिसत नाही आहे. बट तिथे स्केटबोर्ड, फ्रीस्टाईल आणि बास्केटबॉलच्या स्पर्धा होणार आहेत. सेन नदीत इथून त्या सगळ्या बोटी जाणार आहेत. तर तो मी तुम्हाला दाखवते परिसर कसा आहे. इतके सगळे लोक बसणार आहेत आणि उद्घाटन समारंभाच्या सगळ्या बोटी अशा इथून जाणार आहेत. आणि ते पलीकडे जे दिसतंय असे खूप मोठे मोठे स्क्रीन अनेक ठिकाणी लावलेत. या ज्या जागा बनवलेल्या आहेत नदीच्या तीरावर त्यांना फॅन झोन म्हणतात. म्हणजे यांच्यासाठी इथे अशा प्रकारे असे मोठे मोठे स्क्रीन्स लावलेत. सो ॲक्च्युली सगळे व्हेन्यूज दाखवणं शक्य नाही आहे, कारण बऱ्याच तुम्ही बघितलं ते बऱ्याच ठिकाणी दिसत नाही आहेत व्हेन्यूज. अजूनही काम चालू आहे त्यामुळे सगळं बंद आहे. काही जे व्हेन्यू आहेत ते पॅरिसच्या बाहेर आहेत. ॲक्च्युली हे पॅरिस ऑलिम्पिक असलं तरीही फ्रान्समधल्या 6 शहरांमध्ये त्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे सगळे व्हेन्यूज पॅरिसमध्ये नाही आहेत आणि पॅरिसच्या बाहेर जवळपासही काही व्हेन्यूज आहेत. काही लिओला आहेत, नॉन्टला आहेत, वर्सायला आहेत. अशी अनेक ठिकाणं आहेत जी मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवू शकली नाही. पण खूप महत्त्वाची जी ठिकाणं होती, जी हिस्टॉरिक प्लेसेस पॅरिसमधल्या होत्या, जिथे ह्या सगळ्या कॉम्पिटिशन्स होत आहेत, त्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि पॅरिसच्या ऑलिम्पिकच्या अशाच काही अपडेट्स आणि अशाच खूप साऱ्या गमती जमती आणि हा सगळा माहोल मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेच आहे. तर ते व्हिडिओही तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया ऑलिम्पिकच्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये.